त्यांना शुभ सकाळ. सकाळी सकाळी झाले सगळे काम. मस्त असं ऊन आलं. आता मस्त असं ऊन दिसते, पण दुपारी उन्हाचा कहर असते. आता सकाळी सकाळी उठल्या उठल्या मी आईला आवाज देत असतो, पण आई काही घरी नाही आज. आणि करावं लागतील मला आईचे कामं. सकाळी चारा टाकणं. आता कुटार असतं तर मस्त टोपलीचे टोपले नेऊन टाकले असते म्या, पण आता कुटार नाही काही नाही, तर टाकावं लागेल मला बैलाले चारा. तो बी हिरवा, आणि तो बी कापून टाका लागते. आता एवढा वैताग आहे ना हिरवा चारा टाकायचा, तुम्हाला काय सांगू. बैला घरीच आईन बंधू गेले लग्नाले, आणि बैलाले अजून चारा नाही. आमची आई घरी असती तर सकाळीच बैलाले चारा टाकला असता. तर बैलाले चारा घेतो आता मी टाकून. आणि इकडे पुंजाचे 2 टोपले बी भरून ठेवले. नारळ पाणी सांगितलं तिले तर 100 रुपये मागले, पण कामं सांगून गेली. सकाळचं बैलाचं चारा पाणी, पुंजे बाहेर नेणं, बाहेरचं दार झाडणं, ढोरायले चारा टाकणं. आता ते घरी नाही तर मग करावंच लागते. पण जे लोक हिरवा चारा आहे ते लोक हिरवा चारा खातात बैल, आणि तंदुरुस्त होतात पेरण्या पाण्यासाठी. हाय बी बांधून ठेवलेला आहे, हाय ना घोर ना मागे. बैलाले चारा टाकून दिला एकदम. दादा येईन, दादा येतील ते लोक पुरला पाहिजे. आणि दादा तर सकाळीच बकरा घेऊन गेले, ते तर मला माहितीही नाही दादा कधी बकरा घेऊन गेले. आता चारा टाकून दिला, पुंजे बी बाहेर नेऊन टाकले. बैल मस्त खाऊ राहिले. आता सध्या बैलाच्या अंगावर सावली आहे, ते लोक चारा खाऊन टाकतात. बैल दाखवतो तुम्हाला. हा बैलाला चारा टाकून दिला. मग पुंजे बी आणून ठेवले. चांगलंच काम करतो तुम्ही. घरी नसल्यावर तुमचे काम करताना मग काय पाहायला लागते. चिमणी पाखरं आमच्या घरातच आहे. ब्रश करायचा राहिला मला. जशी झोपीतून उठली ना तशी बाहेरच चालू कामं करायला. हे कर ते कर ते कर. बाहेरचे कामं झाले. आता दादा येलो. बैल मस्त चारा खाऊ राहिले. आणि दादा आल्यावर मग मला काही टेन्शन नाही. बैलाचं काही करावं नाही लागत, दादाच करतात. ऊन झालं की बैल बी घरात दादाच घेतात. चारे ढोरायचं चारा पाणी करतच एवढा टाईम गेला का एवढं ऊन झालं. मला तसं वाटतं की आज स्वयंपाकाच्या पहिलेच बकऱ्या बांधून घ्यावा लागतात. मनात मला कपडे लत्ते सगळे झाले धुणं. मस्त अशी आंघोळ केली, आणि आमच्या बकऱ्याले पाणी बी भरून ठेवलं. बकरा पेतीन ते लोक पेतीन, आणि मग बैल घरात आणण्याच्या वेळेस बैल बी पाणी पितात ना. कारण का दादा तर काही एवढं बकेटाने नेऊन टाकणार नाही पाणी. एकदा बैलायले पाहून घेतो काय वातावरण आहे, चारा खाल्ला की नाही बैलायनं. बैलायनं चारा खाऊन बसले, आराम करू राहिले मस्त. आणखी थोडीशी सावली आहे. सगळा चारा संपला त्याच्या पुढचा, तर डबल एकदा त्याला चारा टाकून देतो. आंघोळीच्या पहिले सगळे धुळड्या धाळण्याचे कामं असे झाले का बरं वाटते. पण आता आई घरी नसल्यावर करावंच लागणार आहे सगळे कामं. आता समजलं आई आमची बाहेरच काऊन राहते 12 महिने. तरी पाहिलं की घरात नसते. बैलाचं चारा पाणी करते, आणि तशीच त्याच्याजवळ बसते. चारा झाला का टाकला नाही. आता किती वेळापासून चारा खाऊन बसला ते, पण मी काही बाहेर गेली नाही. कारण घरात काही त्याला चारा खाता येत नाही. खातात तर मग लय डांगडो करतात असा, आणि ते संध्याकाळी झाडलेले लय भारी जातात. म्हणून त्याला बाहेरच चारा खाऊ घालायला लागते. दुपारचे मग मस्त आराम करतात बैल बी घरात आणली. डबल संध्याकाळी तेच मग बाहेर नेऊन चारा टाकायचं त्याला. तर याच्यात एकसारखे असे धांडे नाही, काही लंबे आहेत, काही बारके आहेत, काही आखूड आहेत, तर काही अजून निघूच राहिले, काही बारीक आहेत.
कापायला जराशी भारी जाते, म्हणजे तोडायचं. एवढी कढई कापता कापताच मला घाम फुटला आधी. घरातले तर सगळेच कामं राहिले. उरकले आता बाहेरचे सगळे कामं. बकऱ्याचा टाइम झाला पण बकऱ्या काही अजून आल्या नाही. आता बकऱ्या अजून आल्या नाही तर घरात पाहतो का आहे तर. आता घरात काय असू शकते, घरात स्वयंपाक भाजीशिवाय काहीच नाही. आता आंबे आले पण आंबे काही मी घेऊ शकत आज, काही आंबे घेत नाही मी. लय झाले आंबे, मटण, मच्छी लय झालं आज. आणि आज बनवतो मस्त गोबीची भाजी बेसन टाकून. गोबीची भाजी नाही, गोबीचं बेसन नाही म्हटलं तर चालते. गोबी पहिलेच टाकून ठेवली म्या, आणि हिरव्या मिरचीचा ठेसा बी करून घेतला पहिलेच. एवढं गोबीचं बेसन केलं आणि 2 फुलके झाले का झालं मग आपलं काम. पटकन करून घेतो मी गोबीची भाजी आणि 2 फुलके. कारण का बकऱ्या याचा टाइमिंग होईल आहे. बकऱ्या कधी येतील सांगता येत नाही. आज सगळं चारा पाण्यातच गेला माझा दिवस. नाही तर या म्हणजे आता लोक माझा स्वयंपाक सगळा होत असते. उन्हाळ्याचं असं आहे का बुधवार आल्याशिवाय, म्हणजे बुधवारचा बाजार आल्याशिवाय काही भाजीपाला सापडत नाही. आता शेवटचा सोमवार आहे तर शेवटची पत्ता गोबी राहिली, ते बी मी करून घेतो. आता राहिले सगळे काम. गोबीची भाजी टाकून दिली. हा चल नाही हे पण बकऱ्या सगळं लाड केला तेवढा भारी जाते. कुठं आता जातच नाही. पहिलेच बाहेर आलो बकऱ्याला पाणी पाजायसाठी. कारण का मग ते बागलवर लागलं की माहित आहे पाणी पित नाही. तेवढंच मग त्याचं पोटमारी होती पाण्याची. आरामची ताना तर एवढं लागतं त्याला की बकेटात संपवतात, पण पाण्यावर कधी जातील नाही बिचार. आता असं आहे, कोणी पिते कोणी नाही पित पाणी. तेव्हा किती वेळची बकेट आणून ठेवली हिच्या पुढे, पण आत्ता पाणी पिऊ राहिली ते. आमच्या दादाचा तर लागलाय बी घरात कूलर. आता बैल आणतात की नाही आणत का मध्येच आणावं लागतात. ते झालं टेन्शन. करतं का तू मग तर कर. असं आहे आमच्या घरात. नाही केलं की मग बरोबर करतात सगळे. आणि आता हे बाई मी तिकडे गेली की पाणी पित नाही, इकडे आली की बकेटीत पाणी घालते. हे समजत नाही की पाणी तिकडे नेवा का तिले पाजाव पाणी. यायचे लय नाटकं चालतात. यायचे बी हे केलं की. घरातला पसारा दाखवून येतो तुम्हाला. पहिले पत्ता गोबी टाकून दिली फक्त. म्हटलं पीठ चुरून घेतो तर पीठ बी चुरून घेतलं. पीठ चुरत नाही तर बकऱ्या आल्या तर पयाली मग तशीच बाहेर बांधायला. पत्ता गोबी बुडी लागते का काय. आता बकऱ्या बांधे लोक. आता उरकले सगळे बाहेरचे काम. आता निवांत स्वयंपाक. पण गोबी आता बुडी लागली का काय एवढ्या वेळची. कारण का त्याला फिरवायलाच नाही तर बुडी तर लागणारच आहे गोबी आपली. जराशीच लागली, जास्त नाही लागली. तर याच्यात टाकतो बेसन. आता हे बेसन लय हिपाजतनं फिरवा लागते, नाही तर मग हे बी लागते बुडी. बेसन टाकून मस्त असं फिरून घ्यायचं. जे लोक बेसन होत नाही ते लोक फिरवतच राहतात. एवढं तरी बरं झालं की लवकर अशा बकऱ्या आल्या. म्हणजे मग म्हणजे बेसन निवांत करता येते. बेसन वाफ लागायला ठेवतो मी आणि करून घेतो 2 फुलके. घरातले कामं उरकले आता सगळे. लाईट बी बंद करून ठेवला कारण का ऊन एवढं तपू राहिलं. आज जरा जास्त उशीर झाला कामाले. ऊन एवढं तपू राहिला की लाईटही सैन नाही होऊ राहिला. आता हा एवढा उजेड येते ना, एवढा म्हणे सैन नाही होत. पण आता त्याला हे करेलो सैन करावंच लागेल, काहीतरी लावेलो. आणि मानीची एवढी आग होऊ राहिली ना, घामया झाल्या का काय काय माहीत. असा घाम आला की एवढी आग होते का मरणाची. घामयात झाले असतील. कारण सकाळी तर कूलरमध्ये झोपतो मी इकडे मोठ्या कूलरमध्ये. पण रात्रीचं ना
पंख्यातच झोपा लागते, त्याच्याने घामोड्या झाल्या असते. आता कूलरमध्ये पाणी भरून सगळं ओके आहे. भांडे राहिले फक्त घासायचे नाही, आणि ते काही मी घासत नाही, कारण काही एवढं प्लॅटफॉर्मवर ऊन झालं चाललंय. पण भांडे आणून ठेवले जिन्यावरच नाही. आता तेव्हा तिनं आता संध्याकाळी मस्त 4 वाजता झोपेतून उठलं की थंडगार. संध्याकाळचे काही ना काही कामं पाहिजे. दादाचं चालू आहे आमचं बैल बांधणं. सकाळीच आमच्या बैलाले चारा पाणी तर झालं, आता फक्त म्हणजे चारा झाला फक्त. आता पाणी पाजलं का ठेवले बांधून 4 वाजेला. बकरीचा चालू आहे मस्त बागल आमच्या. ह्या सडीच्या 60 पसरल्या बकऱ्या, आणि बैला बी बांधून घेतले दादांना घरात. गंधातलं पाणी सगळं ओके. म्हणजे काही बकऱ्या पितात, काही बैल पितात. असा मग रोजच गंज भरून ठेवावा लागते. आता टप पाहिजे मोठा, पण टप आमचा वावरात नेऊन ठेवला आम्ही हगामापासून. म्हणजे जसा गहू पेरला तईपासून बैलाले पाणी पाजाले, तर अजून घरी नाही आणला, आणि येते का नाही का नाही. तर आम्ही वावरात गेल्याशिवाय टप काही घरी येत नाही, म्हणून एवढा मोठा गंजच काढला आता. आणि टप हे लोक गंजही फुटते का काय काय नाही. आता मी टाकतो मस्त अशी चटई, थोडासा आराम करतो पंख्यात. एवढी काही गरमा नाही हो राहिली, पण दुपारच्या वेळी एवढी गरमा होते ना पंख्यात, का त्याच्यानंच मामानीले सगळ्या घामोळ्या झाल्या. घामोळ्या आता घामोळ्याचं तर नामोनिशान नव्हतं मला. कूलर होता तर, पण आता कूलरच नाही, तर मग घामोळ्या तर होणारच आहे. इकडे तिकडे हे करून दिवस रात्र काढून राहिले मी. आणि आता कूलर घेवा तर एवढी अवकाशही नाही, आणि एवढा कमी टाईम राहिला आता. म्हणजे हा गरमीचा टाईम जायला चाललंय. आणि पुढच्या महिन्यापासून तर चालूच होते. काही ढगाळ वातावरण, काही कुठे पाणी पडते, तर कुठे थंडी हवा सुटते. त्याच्यानं मग आता जरासं मागं पुढे चालू आहे. पुढे म्हटलं तर चालते, आणि पैसा बी नाही म्हणलं असं चालते. दोन्ही बी जेवायले. आता एक दोन दिवसातून आंबे पिकतात, जे काय न पिकू घातले होते गावरान आंबे. खायला एवढे टेस्टी लागतात ना. त्या दिवशी एकच राहिला होता माहिशावर, पण आता सगळेच आंबे पिकले. बेसनाचा मस्त असा वास सुटला. आता जेवण करून घेतो उन्हा पाण्याचं पहिले. जास्त ऊन झालं की मग जीव घाय भरते, जेवण नाही जात. मस्त असं पत्ता गोबीचं बेसन केलं, हिरव्या मिरचीत केलं.